पाटील यांनी अखेर बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे। विशाल पाटलांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे। मला अपेक्षा होती की मवियाचा मी अधिकृत उमेदवार होईन। काही मवियामधील घटकांनी कोणत्याही न करणाऱ्या कारणासाठी उमेदवारी दिली नाही। माझा अर्ज मागे घ्यावा यासाठी अनेकांचे फोन आले, वेगवेगळे पदे देण्याच्या ऑफर आल्या। मला पदे नको होती, माझी उमेदवारी जनतेची आहे। काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ता माझ्या मागे आहे। भाजपचा पाडाव आम्हीच करू शकतो असा विश्वास विशाल पाटील यांनी व्यक्त केला। काँग्रेसचे चिन्ह जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे काहींनी काम केले। काँग्रेस पक्षाच्या विचाराचा खासदार लोक लिफाफा चिन्हावर निवडून देतील। सांगलीचा खासदार सांगलीकरच ठरवतील। कार्यकर्त्यांनी कामाला लागावं। ही निवडणूक तिरंगी नसून दुरंगी आहे। ही निवडणूक दुरंगीच होणार आहे। काँग्रेसमधून बंडखोर करत मी आणि संजय काकांमध्येच लढत होणार आहे। पूर्ण महाविकास आघाडीच्या विचारांचे मतदान मला मिळेल। ही निवडणूक तिरंगी नाही दुरंगी आहे। सक्षम उमेदवार येऊ नये यासाठी डाव केला। माझे नाव बॅलेटवर खालच्या जागेवर नेले। काँग्रेस पक्षाच्या विचारांचा विशाल पाटील यांचा विजय होईल असंही विशाल पाटील म्हणाले। आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले। विश्वजित कदम यांनी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी मागे घेण्यासाठी आज दुपारपर्यंत प्रयत्न केले। नुरा कुस्ती व्हावी यासाठी प्रयत्न केले। वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी राहिल्यास पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले होते। आता त्यांनी भाजपचा पराभव करण्यासाठी मला पाठिंबा द्यावा अशी मागणी पाटील यांनी वंचितकडे केली आहे। मला पक्ष काढेल असे होणार नाही। पक्षाविरोधात कारवाई केली नाही, त्यामुळे माझ्या कारवाई होणार नाही। पक्षाकडून कोणत्याही प्रकारचे पत्र किंवा संदेश आला नाही। काँग्रेस पक्षाविरोधात माझा अर्ज नाही। जे पद हात भेटले असते त्यापेक्षा जनता मला मोठे पद देईल असा विश्वास विशाल पाटील यांनी व्यक्त केला। रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।